लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका लावला। आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये 17 मोठे निर्णय घेण्यात आले। तर गेल्या 3 दिवसांमध्ये सरकारनं जवळपास 72 मोठे निर्णय घेतले आहेत। आज घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये उद्योग, गृह विभाग, सांस्कृतिक कार्य, पशुसंवर्धन, परिवहन विभागाचा समावेश आहे। यापुढे राज्य पोलीस दलामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला। तसंच वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना 5,000 रुपयांचं मानधन देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय कुठले त्यावर एक नजर टाकूयात। राज्य पोलीस दलामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचा वापर करणार। संगणक गुन्हे तातडीने निकाली सेमी ऑटोमॅटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबवणार। शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण। संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार। विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाला 50 कोटी भागभांडवल। वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना 5,000 रुपये मानधन। ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ 50 कोटीचं अनुदान। भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप। हाताने मैला उचलण्याची प्रथा बंद करणार। रोबोटिक स्वच्छता यंत्र असलेली मॅनहोल कडून मशीन होलकडे योजना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।